आहे संत साहित्य आदर्श जीवनाचा. खरं तर संत साहित्य म्हणजे समाजाच्या प्रांगणात एक कृषी वृंदावन. दैवत्वाच्या योगी आढळलेल्या मनात पेटवण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणी वाणीच्या ज्ञानचितेचा वाग्यंत्र मांडला. असं हे संत साहित्य आपल्याला लाभलं आहे आणि आपल्याला महाराष्ट्राला लाभलं आहे. आपल्या काव्यामध्ये हिंदू मनामनात रुजवली जाणारी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत यातून आपल्याला अनुभवास मिळतो. अहिंसा परमो धर्म, धर्महिंसा प्रत्येक. हे तो धर्मस्थच तत्ववेदा जिथे धर्म तिथे विजय. आणि या शब्दाने भावनेला अर्थ प्राप्त होतो असं सांगणारे संत साहित्य. एका बाजूला राजकारण, एका बाजूला राजकारण, एका बाजूला धर्मकारण, या दोन्ही गोष्टी समाजकारणाच्या अंगाने प्रवाहित होत असतात. कोणतीही जन्म घाते कामी डोळा भूमी कळवळा येत असते असं म्हणत जगद्गुरु भक्तिमान संकल्पाला स्वराज्याच्या बळीवर सुद्धा छत्र ठेवायचे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी विद्यमान दिशा एकच, ध्येय एकच, फक्त मार्ग वेगळे. त्याचबरोबरच्या काळी जगद्गुरु तुकाराम संकल्प त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला तुकाराम महाराजांचा कीर्तनाचा विषय होता मोक्ष. मानव म्हणून जन्माला यायचं करायचं काय, मानव म्हणून करायचं काय, नक्की मिळवायचं काय, आयुष्याचा प्रवास करताना नक्की साधायचं काय, यावर सद्गुरू मार्गदर्शन करत होते छत्रपती शिवाजी महाराज. ते नाही मानवी जीवनाचा अंतिम असतं. तरीचं ध्येय असतं सागराला जाऊन मिळेल ते अंतिम सागराला जाऊन मिळते. जाता जाता गावाला पाणी दिले जाते, लोका माणसाची कृष्णा वापरलं जाते, झाडे माटे फुले बळवलं जाते, ते अंतिम सागराला जाऊन ते मोक्ष. मानवी जीवनाचा याचा प्रवास म्हणजे आम्ही आपल्या जगामध्ये लोका माणसाचं कल्याण करावं, म्हणजे आम्ही आपल्या जगामध्ये लोका माणसाला उज्ज्वल करावं, म्हणजे आम्ही आपल्या जगामध्ये लोका माणसामध्ये तिथं करावे. आणि हे सगळं करता करता अंतिम परमेश्वर म्हणजे मोक्ष मिळवावा असं त्यावेळी जगद्गुरूंनी कीर्तनात सांगितलं. शिवरायांनी मानवी जीवनाचा अंतिम ध्येय मोक्षच मिळवायचा. मानवी जीवनाचा अंतिम ध्येय मोक्षच मिळवायचा. मानवी जीवनाचा अंतिम ध्येय परमेश्वराला करायचं. मानवी जीवनाचा अंतिम ध्येय परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचं. त्या राज्याचा प्रपंच कशासाठी, लढाई कशासाठी, ते स्वराज्याचा कारभार कशासाठी, हे युद्ध कशासाठी, हे साधं कशासाठी. आता फक्त परमेश्वराचं नामस्मरण करावं, परमेश्वराचं चिंतन करावं आणि त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये रमून जावं असं त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी सद्गुरूंकडून ज्ञान घेतलं. स्वराज्याचे संकल्प मांडणारे शिवाजी महाराज त्या स्वराज्य संकल्पने विचारताना स्वराज्याचे संकल्प मांडणारे शिवाजी महाराज त्या दिवसापासून स्वराज्य संकल्पने बाजूला झाले. दैहिक जीवनाकडे दुर्लक्ष करून आध्यात्मिक जीवनाकडे प्रवेश केला. राज्यमार्ग सोडणारे भक्तिमार्ग त्याला शिवाजी महाराज मोक्षाचा मार्ग लागले आणि श्री पांडुरंगाचं ध्यान करतात. आणि शिवरायांनी बहिरवून मासायला ते कसं झालं, ते काय झालं, ते कशामुळे झालं. शिवाज भजन कीर्तन करत राहिला, स्वराज्याच्या बहिरवून छत्र ठेवणार कोण, शिवाज भक्ती मार्गात गुंतून राहिला, स्वराज्य उभा करतो, शिवाज काळ घेऊन वाजवत बसला, तलवार चालवणार कोण. आणि मासाहेबांनी सगळं लक्षात आलं. मासाहेबांना हा सगळा परिणाम झाला जगद्गुरु तुकोबाराम महाराजांनी केलेल्या कीर्तनाचा, त्यांनी केलेला ज्ञान साधनेचा. मासाहेब त्यांनी तत्काळ जगद्गुरु तुकोबाराम महाराजांची भेटी घेतली. महाराजांना प्रश्न केला, महाराजांना दिलेला कल्पही योग्य, आपण सांगितलेला संदेशही योग्य, पण या वेळेच्या हाताला चोटून तयार असलं जातं. भर दिवसामुळे पुढे उचलले जातात. चित्रकूट राहण्याच्या त्याला तैमानात आहे. ते दूर करायचं कसं की पांडुरंगाचं नामस्मरण करून हे दूर होईल की विठ्ठलाचा धावा करून हे सगळं संपून जाईल. आता प्रत्येक दिवसामध्ये एक दिवसाचा केला असतो तर पूर्वी श्रीरामचंद्राच्या रूपाने असलेला तर भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने असलेल्या आताही या काळात युद्धाची गरज आहे. आताही या काळात पराक्रमी पुरुषाची गरज आहे. आताही या काळात पराक्रमी पुरुषाची गरज आहे. महाराज ज्या कीर्तनातून आपण मोक्षाचा संदेश दिला त्याच कीर्तनातून आमच्या शिवरायांच्या कर्मयोगाचा सिद्धांत सांगा, त्यांना लढण्याचा सिद्धांत सांगा. परत पुन्हा महाराजांचं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आणि जगद्गुरूंनी कीर्तनाचा विषय होता कर्मे. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 47व्या श्लोकाप्रमाणे कर्मण्य वाधिका असते वा फलेषु कदाचन वा कर्मफल हेतुर्मुखात् संबंधितप्रमाणे आणि आपल्या या सर्वांनी उपयोग समजावून सांगितला. कुरुक्षेत्रावर राज्य सुद्धा कसला महाराज लढायचाच नाही म्हणला तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याला लढायला प्रवृत्त केला. आता या श्रीकृष्णाच्या भूमिकेत येते माझे जगद्गुरु तुकोबार आहे आणि अर्जुनाच्या भूमिकेत येते माझे छत्रपती शिवराय. आणि या शिवरायांना लढायला प्रवृत्त करायचं होतं, या शिवरायांना सिद्ध करायचं होतं. आणि हा कृष्ण गीता सांगतो
मी राजाला जेवतो आपण रायगड जिल्ह्याला 5 तास लागतात. माझा रायगड कुठे झाला होता महाराजांच्या प्रतिमाशी मी गेलो होतो आणि तिथे गेल्यावर महाराजांचं दर्शन झालं. तिथे गेल्यावर एक व्यक्तीने मला प्रश्न केला, दादा मला एक उद्योजक होते. काय होते? मला माझा एक भाऊ अमेरिकेला असतो, एक इंग्लंडला असतो. म्हणलं बरं पुढं काय? मला म्हणला एवढं फक्त बिझनेस मला माझी आयडिया अशी, तुम्हाला काय वाटतं मला सांगा. बरं सांग, विचार मांडायला सुरुवात केली. दादा मला एक एवढं पटवायचा, तुम्ही लहान आहे मला काय नाही एवढं पटवायचं, मला कंपनी करायची कशी करायची म्हणून. पण आपल्या भारतातले लोक अमेरिका इंग्लंड चीन जेव्हा सुंदर फिरायला जातात, पण मला ते नाही करायचं म्हणून. मला एवढं पटवायचं मला भारतातून अमेरिकेला जायचं, कारण का माझा भाऊ तिथं असतो आणि तिथे लोक तिथे गेल्यावर एअरपोर्टवर मी विमानतळावर एक पाठी लावायची म्हणून, आणि ती पाठीवर असल्याचं म्हणला चलो जायला चलो भारत नावाची पाठी लावायची म्हणून. आणि तिथल्या लोकांना भारतात घेऊन येतो. रायगड जिल्ह्याला 5 तास लागतात. भारतातून आलेल्या महाराष्ट्रातून आलेल्या रायगड जिल्ह्याला 5 तास लागतात. रायगड रोड पद्धतीने जिल्ह्यात एक रोपवे आणि चालत तर त्यांना रोपवेला जायचं नाही ना, त्यांना रायगड चालत शिकवायचं. त्यांच्या अंगातून जोपर्यंत घाम येतो तोपर्यंत त्यांना रायगड बसवलं. महाराजांच्या काळामध्ये रायगड कोणी बांधला होता? हिरोजी इंदरकरांनी. महाराजांनी किती प्रश्न केला, हिरोजी इंदरकर रायगड कसा बांधला? इंदरकरांचं उत्तर असं होतं, महाराज एवढा सुंदर रायगड बांधला, वरून गेली तर पाणी आणि खालून आलं तर हवा, आपण भली बोलू शकणार नाही, एवढा सुंदर रायगड बांधला. आणि या धर्तीवरचा स्वर्ग दाखवण्यासाठी तिथल्या लोकांना मला इथं आणायचं आहे, आणि त्यांना इथं आणायचं, त्यांच्या अंगातून घाम काढायचे. जोपर्यंत त्यांच्या अंगातून घाम येत नाही तोपर्यंत त्यांना रायगड बनवायचा आहे. आणि रायगड दूर झाल्यानंतर तिथल्या लोकांना मला एक प्रश्न करायचा म्हणला, हे बाबा शिवाजी महाराज. ते म्हणते बरं काय केलं? पण त्यांना इतिहास माहिती नसतो, ते फक्त आलेले असतात, रायगड गेले असतात, बंदूक केली बसलेले असतात. त्यांना एकच प्रश्न सांगायचा म्हणला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज. तिथे गेल्यावर त्यांना सांगायचं विचारले, तिथे गेल्यावर त्यांना सांगायचं त्यांना आपल्या वयाच्या 35व्या वर्षी 350 वर्षाची गुलामी स्वराज्याचं धोरण घातलं. त्याला तुमच्या बापाची शिवराय ना, तो माझा राजा छत्रपती होता, तो माझा राजा छत्रपती होता. आणि एवढ्या लहान वयामध्ये वैचारिक पात्रता, एवढ्या लहान वयामध्ये एवढी वैचारिक बुद्धिमत्ता आणि एवढ्या लहान वयामध्ये वैचारिक बुद्धिमत्तेचं कर्तृत्व जर कोणी दिलं असेल तर माझ्या या संत साहित्याला दिलं. आणि हे संत साहित्य हे आदर्श जीवनाचा दिवस बनवण्यासाठी भारतातच नव्हे तर आपल्या जगभरात असं आहे असं मी म्हणेन. आणि ही संत साहित्य एक आदर्श जीवनाचा दिवसपण आहे असं मी म्हणतो. आणि माझ्या या आदर्श संत साहित्य आदर्श जीवनाचा दिवसपण या विषयाला दूर दिला आणि पूर्ण केला असून दोन शब्दांना पूर्ण केला.